श्री गणेशाय नमः. ओम नमोजी सद्गुरुदेवा. तुझी अवघ्या विश्वाचा विसावा. पंचप्राण जणू जीवा भक्तजना भावा देतोसी. उत्तुंग तू महामेरू समान. सकळ बोधांचे बोधांजन. तूच सद्गुरु ते डोळा भरून देखले पण दे दृष्टीसी. तुझे चिंतन संकटनाशन. सकळ इष्टांचे वरदान. सर्व विद्यांचे तूची निदान. माझे वचन वदवितो. सद्गुरूचे नामही अचिंत्य. कृतार्थता वसे तेथ नित्य. हाच जीवीचा उद्धार सत्य. नामी कृतकृत्य नरजन्म. गोविंद हाची आत्मा एक. सर्वाभूती असे विश्वात्मक. देह धर्म दोषवारी सविवेक. हे नामची कारक सुखाचे. श्री गुरुदत्ता सद्गुरुनाथा. श्रीमदनंता जगन्नाथा. चरणी तुझी ये जडवी माथा. वदता ग्रंथा कृपा करी. प्रथम तरंगी जाहले मंगलाचरण. हनुमंता सांगे वैकुंठ रमण. भूलोकी सांभाळण्या धर्म सनातन. भावे अवतीर्ण मारुते. राजेश्वर पंत उमाबाई दाम्पत्य. कमाविसदार धर्मनिष्णात. भाग्यवंत श्रीमंत परीशांत. होते नांदत सुरजीसी. तयासी जाहला व्यंकटी बाळ. तो झाला रिसालदार सोज्वळ. तृतीय सुत सुंदर पंत सकळ. परगण्याचा देशपांडे जाहला. मधला तो देवराय पुत्र. जो ग्रंथनायक परमपवित्र. हनुमंत अवतारी महारुद्र. अद्भुत चरित्र जयाचे. आता चरित्र पुढत पुढत. चालेल जन्मापासून अद्भुत. जो असेल सात्विक पुण्यवंत. चरित्र पुनीत कळेल त्या. श्री गुरूंचे महिमान. आकलना कोणतेही न साधन. सर्वश्रेष्ठ साधन नमन. म्हणोनी नाथा वंदन हे. ऐकावे जन्माचे पूर्ववृत्त. एकदा वैकुंठी प्रकटले दत्त. सिंहासनी तया बैसवी भगवंत. आज्ञा पुसत विनम्रपणी. श्री दत्तात्रेया सह संतगण. विनविती विष्णूसी सज्जन. कलियुगी सात्विक लीला दावुन. धर्मोद्धारण ना होई. सामदाम दंड भेद साधनी. होईल धर्मस्थापन भुवनी. भक्तिमार्ग सात्विक स्थापोनी. शुद्ध अवनी करावी. तै विचार करी चक्रपाणी. हनुमंता वाचोनी ही कार्यकरणी. अन्य न करू शके कोणी. पाचारी म्हणोनी हनुमंता. हनुमंता आज्ञापी कोदंडपाणी. आता तुवा जावे मृत्युभुवनी. नाना परी धर्मस्थापना करोनी. पापभार अवनीचा हरावा. हनुमंताचे हट्टानुसार. म्हणे तयासी सीतावर. तुझ्या सोबत मीही अवतार. धरील भूवर जन्मोनी. विष्णू म्हणती मी होईन दयाळ. रुद्र म्हणे होईन सखा गोपाळ. विधी म्हणे मी मल्हारी होईल. चित्कळा प्रेमळ गोपिकाती. या परी हनुमंता नानावर. देती देवदेवता ऋषीश्वर. तोषविती अंजनी कुमार. मृत्युलोकी अवतार धारणा. म्हणे जगन्नाथ अतिगंभीर. कलह कपट कली माझे फार. पसरला अधर्म तोही अपार. वाढला से धराभार पूर्वतो. चालला नरजन्माचा मातेरा. दृढ होतसे पापबुद्धी नरा. अवघे व्यवहार जडले शिष्णोदरा. अभिमान भारा बोकाळला. कथा कीर्तन चिंतन तुटले. नाच गाणे तमाशे वाढले. नीच मतांचे बुजबुजाट झाले. सुटले वेद धर्मते. ना ऐकती श्रीहरी गुणगाना. आवडी करीती विषय संभाषणा. रात्रंदिन मनोरथांची रचना. कलियुग वेदना पसरली. मांस सेवन मद्यपान मैथुन. हेच चाहले सामान्य जीवन. योग्यायोग्यतेचे गेले विवंचन. अनर्थी वासना चिंतन जडे. भोगापाशी होऊनी लाचार. सेव्या सेव्याचा सरला विचार. विषयापाशी उन्मत्त नर. जाहला भिकार चाळनाक. म्हणून हनुमंते धरावा संतावतार. संता वाचोन कलियुगी आधार. मृत्युलोकीन दुसरा आवर. धर्मस्थापना करावया. तरी हे मारुते मतप्रिय करा. मृत्युलोकी जाऊनी सत्वरा. जन्म घ्यावा सुरची क्षेत्रा. कमावी सदारा कुळात. इकडे ते दिवशी पहाट समयी. राजेश्वर पंता जाग येई. नेमा परी स्मरता अंबाबाई. अकस्मात आई प्रकटली. स्वप्न अथवा जागृती. न कळे काही पंताप्रती. चकितावस्था झाली चित्ती. तटस्थ स्थिती पंतांची.
त्या दर्शनी पंतदंग राहिले, तोच करणी निनादो म्हटले. द्वितीय पुत्र जो गृहीया पुले, जन्मेल तो हनुमंत अवतार. करील विश्वोद्धार धर्म स्थापिल, तुमचाही उद्धार करील. धर्म संस्थापक म्हणून गाजेल, ईश्वरी असेल वर देणे. ऐसी उच्चारोनी वरदवाणी, अंतर्धान पावे जगज्जननी. धन्य राजेश्वर भाग्यखाणी, कृपा सुखदानी पावले. काही दिवस तो काळ लोटला, उमा मातेसी गर्भ राहिला. भेटे झोपेत अंजनी सुत नित्य तिला, वीरमूर्तीला नित्य पाहिती. ध्येयासी पावणे एकत्व, भाग्यमातेचे हेची सत्व. सरितेसी लाभे सिंधुत्व, गुरुकृपा तत्व आगळेची. काळक्रमातन भवानी अंबेची, पंतांच्या स्मरणी नुरली काहीची. तेथ झापड चढली मायेची, इच्छा भगवंताची आगळी. अशरीरिणी वाणी पंतांना, सांगे हा पुत्र हनुमंत जाणा. याचाही विसर पडला मना, वैशिष्ट्य कळेना डोहाळ्याचे. 9 महिने 9 दिवस, भाव डोहाळे जाहले बहुवस. कधी उग्र कधी भाववश, तो गर्भवास परब्रह्माचा. एके दिवशी माता उमाबाई, असता तल्लीन भावमयी. हाक करणी ये आई आई, हनुमंत बालभावी प्रकटले. पुच्छासनी वीर दे दीप्यमान, रामदूत भक्त श्री हनुमान. म्हणती माते प्रेम पान्हा देऊन, पोटी लावून जवळ घे. मारुती वदती भुभुः कारुण, माते पाही पाही तव पुत्र वदन. मायही तोच जागृत होऊन, पाहे प्रेमपूर्ण बाळका. शके 1676, मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीसी. शनिवारी अश्विनी नक्षत्रासी, सूर्योदयासी बाळ जन्मले. सकल सौंदर्य परिपूर्ण, नाही सर्वसामान्य बालका समान. भक्तभूषण अतिसंपन्न, ऐसा चैतन्य घन अवतरला. करावया भक्तांच्या विघ्नांचा संहार, सृष्टीचा नियंता भक्त साह्य करा. धर्म प्रवर्तावया उत्तम अवतार, प्रकटला भूवर अवतारा. ज्याचे निस्मरणे काळा कंपन, जो निवारितो जन्म मरण. संभ्रम मिटवी बुद्धीचे संपूर्ण, ते मूर्तिमान परब्रह्म प्रकटले. ऐसा जन्मला बाळ सुंदर, रुदनाचाही मंजुळ स्वर. पंतासी दासी वृत्तमधुर, कळविती सत्वर जाऊनी. सौभाग्यवाणी गुढ्या तोरणे, मिठाई मेवे जन्मोत्सवा कारणे. उपाध्यायांनी केली पुण्याहवाचने, धनधान्य दाने वाटली. धडाक्याचे बारसे झाले, कुलदेवीसी पूजोनी संतुष्ट केले. यथाविधी बाळ पाळण्यात घातले, नाम ठेविले देवराय. याचे पाठी पुढे जाहला, तिसरा पुत्र तो जन्मला. सुंदर ऐसे ठेविले नावाला, पंतालाही 3 अपत्ये. देवराया परब्रह्म अद्भुत, परिपूर्ण तो त्रिगुणातीत. परंज्योती सच्चिदानंद, अवतरे आनंद देवराया. बाळ रडतान थांबे तिळभरी, तयाने ती हनुमंत पारावरी. तत्क्षण शांत होई स्वारी, लीला या परी अतर्क्य. शिशुपणात दावी अतर्क्य लीला, दर्शनी समाधी लागे शंकराचार्याला. ज्याची निरामय ख्याती निर्मला, गाजे मंगला सर्वत्र. आचार्य मुक्कामी होते अचलपुरी, पंतसह कुटुंब सपरिवारी. गेले आचार्य दर्शना अत्यादरी, देवबासी पायावरी घातले. देवबाचे स्वरूपी दृष्टी जडता, आचार्यांची जागली भावावस्था. वदती ये रे चिदानंदा, उद्धार करता तू धर्माचा. काही क्षणती समाधी लागली, आचार्य विभूती सावध जाहली. म्हणे ही रुद्रमूर्ती अवतरली, धन्य जाहली कुलगोत्रे. डोलती आचार्य भावभर, म्हणती हा प्रत्यक्ष वायू कुमर. रामदूत हा अंजनी कुमर, जन्मला जितेंद्र धर्मास्तवे. श्रीरामचिंतन जया अनुदिनी, जेणे शोधली जनकनंदिनी. तोच मारुती आला पुत्र होऊनी, जनकजननी धन्य झाले. आचार्य वचनी मायतात उल्हासले, पाहती हनुमंता वात्सल्ये. परी हा सुन मारुती, भुलवी माया जाळे. तेणे घडे विस्मरणा, ज्याचे प्राप्तीसाठी यजनदान तीर्थाटन. नाना योग साधने तपाचरण, ते बाळ होऊन भाग्यनिधान. पुत्रत्वे लोळण घे अंकी, देवबाचे बाळपण ही आगळे.
तयाचे खेळही जगा वेगळे, सान थोरा कुणाही नातुळे, हुंदडे शक्तिबळे बाहुबली. खेळ लीला नाटकी शक्तीचे, प्रचंड हुंदडणे देवरायाचे, वाटे खेळणेच करून विश्वाचे, जणू रुद्र खेळे थयथया. स्वये जो मूळ विश्वाचे, सुरमुनियांचे ध्यान साचे, खेळ त्या सर्वेश्वर रुद्राचे, वर्णन तयाचे न करावे. विलक्षण क्रीडा करी निशंकी, गडी मेळवून समवयस्की, असह्य ते खेळ सामान्य लोकी, कोण त्रैलोकी यावरी. बाळा शांत करण्याचे, सकळांचे प्रयत्न थकले साचे, निरुपायी होऊन व्रतबंधाचे, बंधन उपायाचे जनवदती. लागता 8वे वर्ष देवबाला, पिता करी व्रतबंध सोहळा, जेणे द्विजत्व प्राप्ती हो बाळा, होई सुफळा नरतनू. सुशोभित मंडप पडला अंगणी, आप्त स्वकीय जमले हौसुनी, बटुसी कुळाचारी हळद लागुनी, वाद्यांनी वाडा गरजला. शुभमुहूर्ती हो मातृका भोजन, मंगलाष्टकी हो सावधान, जो नित्य सावध त्या जागवी कोण, कैसा अंतरपट पूर्ण व्यापका. कस्तुरी आणि सुगंध, अंतरपाट कसला उभयात, देवराया कैवल्याची मूर्त, संस्कारासी देत मानपरी. नरतनु संस्कारा विना अपूर्ण, हा सिद्धांत कराया ते पूर्ण. व्रतबंधाती गायत्री संस्करण, सांभाळी मानशास्त्रांचा. विश्ववंद्याची भिक्षा काय, ओम भवती भिक्षा तृप्ती देय. सर्वज्ञानिया मंत्रोपदेशकाय, गायत्रीमय बटू जाहला. रक्तांगी वस्त्र रक्तवदना, गायत्री ती हंसवाहना. देई अग्निहोत्र फलदाना, कमंडलू धारणा चाटू तो. प्रकटे ध्यान मंत्रोपदेश होता, चित्सूर्य ज्ञान प्रकाश फाकता. दृश्य विश्वव्यापी सर्वदा, अनाद्यंता अविनाशी. जेवी सूर्योदय होता, अंधकारा होई निशेषता. तेवी ज्ञान प्रकाशे तत्वता, जाय अहंता बुद्धीची. गायत्रीचे उद्भवा माझारी, अवतरली वेदविद्यासारी. ऐसी गायत्रीची अद्भुत थोरी, उपेक्षिता दरिद्री नर होती. पहा निराकाराचा जो नराकार, तया कैसा व्रतबंध दोर. ज्याचा निरहंकारी व्यवहार, यजन निरंतर पदोपदी. ज्याच्या मनाचे सहज मनन, स्वये स्मरणाचे जे निजस्मरण. चित्तस्फुरणचे निजचिंतन, उपदेश कवण तयासी. उपकरणे इंद्रिय समुदाव, नित्यपूजनमय स्वभाव. उरला तो निष्कर्ष भाव, तया काय व्रतबंध. परिधर्मरूपचे अनावृत्त, सिद्धांतरूप जीवन सिद्ध. स्वयं आचरणते विधी निषेध, मार्गदर्शन जगतासी. उद्यानासी जैसे कुंपण, तैसे नरदेहा संस्कार बंधन. तैसे व्रतबद्धतयाचे धर्माचरण, धन्य अंजनी नंदन अवतारी. असो वयानुसार खेळ खेळून, करी सवंगडियाचे मनोरंजन. वाहवा सकळांची करुण, देई स्फुरण देवराया. देवरायावदे नित्य सर्वांसी, दावावे रोज नवीन खेळासी. सोबती ही दाविती नितनव कौतुकासी, आगळा खेळासी रंगतो. एके दिन देवबावदे सोबतियासी, एक खेळ आगळा येई मदसी. आपण आज खेळू त्या खेळासी, करू मौजेसी नवलाच्या. देवरायाचे ऐकून भाषण, मित्र म्हणती तया लागून. एक वेळ तरी दावी खेळून, नवल पूर्ण खेळ तुझा. ऐकता कडियांची विनवणी, नेई त्यांना एका दादऱ्याचे सोपानी. 5 गडी पायऱ्यांनी, ऐसे क्रमानी 25 बैसविले. पुढती सर्वांचे शिरावरी, सिद्धहस्त पुला फिरवी प्रेम भरी. सिद्धहस्ते सकला समाधिस्थ करी, पुनश्च करी सावधक. या खेळाचा छंद मित्रा सकळा, जणू लागला की वेडचाळा. तो खेळ जगाच्या वेगळा, लावी लळा सोबतिया. जेथ जन्म मरणाचा अंत, ऐशा खेळाचा जीवा जर छंद. अवघा गोविंद गोविंद, जीवेश्वरी आनंद तद्रूपते. हा खेळ नो हे चमत्कार, हा लाभ ज्ञानप्राप्तीचा वर. सर्व समाधानाचा अवसर, भाग्ये क्षणभर उगवतो. खेळ खेळता खेळाची गोडी, वाढता त्रिताप पळे दुर्बडी.
अहर्निशी अंतरी आवडी वाढता घडोघडी छंद जडे. 15 दिवस खेळता पहा गडिया खेळाचा छंद जडे हा. नित्य सुखोपभोग महा देवबाहा आवडी कृपा करी. ऐशा परी साधनी रंगली एके दिनी नित्यापरी दादरी बैसली. नित्यापरी देवे नाही उठविली मुले राहिली समाधिस्थ. 2 प्रहर दिवस लोटत मित्रमेळा मगन समाधी अवस्थेत. सोपानी 5 बसत पंचविसही राहत तैसेची. इकडे माता पिता चिंतित घरी भुले कान परतली सांजेवरी. शोधिती सर्व ग्रामांतरी नग बसता अंतरी शोकतो. रडवे जाहले घरचे समस्त मार्गात कोणासही पुसत. का हो आमुची मुले मुलांत दिसली का खेळत कोठेशी. अतिशोकाकुल स्थिती जाहली म्हणती हाय मुले हरपली. दुःखे उरबडवू लागली म्हणू लागली देवा देवा. तोच एक पिता बोलला म्या पाहिले प्रभाती देवबाला. समागमे होता सर्व मित्रमेळा तो दिसला आत्ता वाड्यात. तत्क्षणी शोका आवरून जन धावत गाठती पंत सदन. सकळ सांगती वर्तमान पंता लागून प्रेम भरे. पंत पुसती करीती गाव करी देवबावर प्रश्न भडी मारी. म्हणती कान आले मित्र घरी देवबावदे दादरी होते. तेथून देवबा निघे धावत मागे धावती सगळे ग्रामस्थ. येऊन पोहोचले लादनीत सोपानी पाहत बाळेती. हरे का पुलाल्या पुत्रासी हाका मारिती उठविण्यासी. परिशुद्ध नवती बालकांसी पालकासी काही सुचेना. सारे माय बाप एकमेकांकडे पाहती व्याकुळ दुःख वेडे. परस्परा म्हणती कैसे हो साकडे कोण कोडे उकलील. कोणाचे नेत्र फिरती गरगर कोणी म्हणे आला चक्कर. म्हणती कैसा हा काल प्रहार दुःखावसर कैसा पातला. तै राजेश्वर पंत पुसती पुत्राते काय हे कैसे घडले ते. मी खेळाया बाहेर जाता तैते येथेच होते बैसले. बाकी हा काय प्रकार मज गंधवार्ताही नसे तिळभर. ऐकुनी देवबाचे प्रत्युत्तर शोक अनावर जाहला. शोक तो ना बघवे कोणा उपजे तया देवबाचे मना. म्हणे मुले सावध करो नीजना समाधाना द्यावे ते. तेव्हा देवबा स्पर्शी गडिया प्रेम स्पर्शे मुले उठली क्षणीया. आनंद जाहला सर्वजनीया देवराया स्तविती नाना परी. त्या सकला आनंदित करून माय बापा दिली मुले भेटवून. मग ते अपुले गृही प्रसन्न जाती गुणगात देवबाचे. या परी सहज खेळता हा योग साधन पंचयोग पहा. शिकवी पंचीकरणी ही तत्वमहा पाठ विवरण हा यथा सांग सांगे. सवंगडी ही नाना प्रश्न करीती ते आम्हा सोपानी 5 ते. 5 पायऱ्यावरी 5 बैसकार ते काय निमित्त केले त्वा. 5 पायऱ्यावरी 5 वेगळाले पंचयोगाभ्यासा बसविले. सूर्य विष्णू शिवशक्ती योग भले दाविले गणेश योगासी. गणेश योग प्रथम 5 गडिया सूर्ययोगी रमविले द्वितीया. विष्णू शिवयोग तृतीया चौथया सांगे शक्तियोगया पंचमी. प्रथम कथिले दैवत ध्यान ध्यानी धारणा सिद्ध करुण. दैवलीला भोगविलास रंजन आधी प्रेमपूर्ण घडविले. योगे देववियोग सरला नरजन्मा सुपंत ध्यानी लभला. भवसाकडेची गेले लयाला अगम्य लीला देवबाची. ज्याचा जैसा पूर्वकर्माधिकार तैसाच देवबाचा विवेक विचार. निजानंद पूर्ण निर्विकार अविनाशी साचार समाधान दे. सूर्ययोगिया पायरीची पर्वणी ती ऐक्यरसाची. जीवन ध्यानी गोडी एकीची एकात्मक सुखाची गोडी ती. विष्णुयोगिया द्वितीय पायरी हे तो ऐक्याची अनुभूती खरी. जैसे सुखदुःख परस्परी तैसे प्रेम अंतरी जाणावे. तिसरी पायरी ती शिवयोगी शिवपणी सांभाळी ऐक्य विरागी. जैसी आचार विचार शुद्धी निजांगी बुद्धी सर्वांगी निश्चयी. चौथी पायरी ती शक्तियोगाची पर्वणी ती आत्मशक्तीची. आटे आटा आटी देहबुद्धीची ओढ भवभंगाची लागुनी. 5वी पायरी ती गणेशयोगी जीवन घडविते निस्संगी.
जैसे सकल जन सुखाचे भोगी त्यागी अनासक्त निजरंगी. ऐसे नरजीवनाचे व्यापकपण जे ऐक्य प्रेमाचे रसरशीतपण. पाचाचे 25 हो सहजपण पंचीकरण व्यापतो. देवबा सद्गुरुनाथ परिपूर्ण परमरसाळ तो करी कथन. भाविक जनी करावे श्रवण चित्त ठेवो न निर्मळ. आपुल्या मित्रासी दिधले समाधी ज्ञान जन्मोजन्मीचा निवारिला क्षीण. दिधले वरी अध्यात्मज्ञान आत्मज्ञानी समाधान दिधले. जगी नाना बीज उद्भवून सुखे ती निद्रा भय आहार मैथुन. परी विवेके लाभते आत्मबीज ज्ञान श्रुतिशास्त्र पुराण सांगते. मनुजे न भावे पशुपक्षी कीटक न भावे लंपट विषये गतिक. मृत्यूपर्यंत अखंड सावे उपासक शेवटी दर्शन सुख श्रीहरीचे. निराकरण विषयेंद्रिय प्राणांचे आत्मज्ञानीच होई साचे. परी कृपे विण संत सद्गुरूचे न हो साक्षीपणाचे ज्ञान. देवरायाचे जरी वय लहान देई मित्रासी आत्मज्ञान. अवतारी पुरुषा नाही बंधन वयोमान आकाराचे. धन्य देवराया आत्मारामा तुची सर्व भूतैक समा. गुणग्रामा तव अद्भुत प्रेमा केली कृपा अनुपमा मित्रांवरी. देव म्हणे साक्षी पण ही निराकारता तीन ये देहाचे तुकडे करता. बुद्धी गहाण ठेवता निर्गुणता मास ठेचिता नये अनासक्ती. जीवना पडती भगदाडी त्यातून खरकटी दिसती भदाडी. तरी अखंड चाले खादाडी काळ बदाडी त्या लोभिया. जे धरुनी देहासक्ती करीतीन सद्गुरु भक्ती. नाही नामवा गुरु गुणकीर्ती भोगती नरक पुनः पुन्हा. चार प्रकाराचे असे देहपण नामे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. चारी देहांचा साक्षी एकच जाण पंचविसातूनही तूच तू. पाचा पंचविसाचा विस्तार जाहला 25 प्रकार. परी मी कोण याचे उत्तर एखादाच बहादरा कळे. पाचही तत्वांचे भाग पाच पृथ्वीचे रोम त्वचा नाडी अस्थिमांस. आप लाळ मूत्र रुधिर रेत स्वेदास पंचपंचक होतातही. क्षुधा तृषा निद्रा आळस मैथुन तेजाचे हे सूक्ष्मदेही ठाण. चलन धावन विरोधन आकुंचन प्रसरण वायू कारण लिंगदेही. तेथ मृत्यू तशी स्तब्धता वायुरोधतो हो क्षणार्धता. मूर्छा विस्मृती ही पंचभागता तत्व सर्वथा आकाशते. पंचभूतांचे पंचक चार देहाचेही पंचक. चारही वाणी होती अवाक परी मी कोण थाक लागेना. स्थूल देहाहून सूक्ष्म देहाचा प्रकार वेगळा असे साचा. भाग तेथ पृथ्वी तत्वाचा शब्दस्पर्श रूप रसगंधते. सूक्ष्मदेही आपस वेगे वाचा पाद हस्तगुद उपस्थांगे. क्षेत्र त्वचा चक्षु प्राणजिह्वा संगे तेज विभागे भरलेले. प्राणापान व्यान उदान समान वायुन तत्व त्यावरी आकाश पंचकनांतते पूर्ण. मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण निर्विकल्प स्फुरण स्वयमेव. येथ संकल्प विकल्प करिते मन तेथची नांदे बुद्धीचे निश्चयेपण. तेथची अहम प्रवृत्ती प्रकटून घे कर्तृत्व भोक्तृत्वपण आपणाकडे. ऐसे ही पंचभूते परस्पर आकर्षिती मेळविती क्रमवार. आकाश वायुसी वायू तेजासी तेजनीर आकर्षिती पृथ्वीभार आपते. आकाश वायू तेजयांचे सह इतर मनोधर्मते हर्षचिंता भय. यमभोगयोनी भ्रमण करी सूक्ष्मदेह ज्ञानकर्म मीपणी भोगिता. अंतःकरण पंचका सह असो वा ते त्याहून वेगळे असो. किंवा सुखदुःख यातना भोगणे असो कर्तृत्व भोक्तृत्व तेच असे. मनोमयाचे संगे अहंकार जीव करी नाना प्रकार. दुःखे भोगितो अनिवार अनंत संवत्सरवरी. म्हणून मनोमयाहून वेगळे खास त्या ओळखावे स्वस्वरूपास. दूर सारिता अविद्यात्मक देहास आपण कोण खास कळे. जो जीव खरा साक्षी तो सर्वांहून वेगळा लक्षी. परी वेगळे पण नये लक्षी साक्षी लक्षिता येईना. ही उत्सुकता आकाशभूता
परी तेथ स्थूल सूक्ष्माची सत्ता सूक्ष्म स्थूल बीज वारणा करिता कारण देहता प्रकटते. कळावे ही पोकळ भावना ही या कारण देहाची वासना. हे कारण बीज निवारणा महाकारणा येणे घडे. वासनामय ते कोठे काही नाही अंतःकरण पंचक होई निश्चयिक. वायू तत्वाकाशा आकर्षित ये निराकार निर्द्वंद्वी प्रकाशे. प्रथम मीच परब्रह्म साक्षी प्राणपंचकी हे स्फुरण कटाक्षी. स्वानुभवे द्वैतवार्ता निरसी वाचा अवस्था आकाशी. परा पश्यन्ती मध्यमा वैखरी वैखरी ती ओठी मध्यमा कंठस्वरी. पश्यन्ती फिरे मी कोणया भ्रमभरी प्राणपंचकवरी आकर्षी. अविनाशी अचल सर्वव्याप्त मीच सबाह्याभ्यंतर शांत. ब्रह्मकल्पित वजाणीत ती परावाचा. स्थूल सूक्ष्मादी चौदेहाच्या अवस्था त्या क्रमे चारसाच्या. जागृती स्वप्न सुषुप्ती तुरीया देहचतुष्टया बोधहा. बोधातही साक्षीरूपा विरहित लक्षावे भावा भावातीत. तरी सगुरुत्व बोध प्रकाशत निर्विकार अनाद्यंतते. हा सद्गुरूंचा उपदेश करी सर्व संशयाचा निरास. श्रवणे पठणे जीवन सुरस नित्य अध्यायास पठण करा. तेथ श्रोतया प्रश्न पडे कासया हे पंचीकरणादी धडे. वेदाध्ययन हे रोकडे करिता चोखडे जीवन. पंचीकरण हे कोरडे विवरण नभे बापुडे. एकात्मतेचे विवेचन निधडे एकात्मता वाढे विवेक. जव जव हे होत आकलन तव तव श्रद्धेचे होई संवर्धन. पुराणे ओसंडे प्रेममय जीवन भवतरण हो सहजची. एकाचे पाच पाचाचे पंचवीस पंचवीस उल्लंघे शतकास. या सृष्टी किमयेत खास आपुल्या ओळखीस कारण ते. एकात्मकतेच्या या कथनास ऐकावे निरभिमानी धरोन ध्यास. हा कळावे एकमेवा द्वितीयास विवरण पंचीकरणास हे. अपुल्या अस्तित्वाचा अर्थ आपणची आकळावा यथार्थ. भक्ती विश्वासी रमते चित्त भगवत परप्रवृत्त वृत्ती हो. सद्गुरु वंदने स्वये सद्गुरु करवी कृपे भव पैलपारू. भक्ताची प्रीती अति मनोहरू ग्रंथ विस्तारू करीतसे. सर्व संशय सांडोनी ऐकावे नाथ चरित्र सुखदानी. याचे नित्य पारायणी मारुती क्षणोक्षणी संरक्षी. मनोहरनाथ गुरुचरण रज गोविंदनाथ तो धनी महाराज. भाव सुख सर्वस्वाचा साज चढवी सहज निज प्रेमे. श्री हनुमंताचा अवतार श्री देवनाथ धनी दातार. त्याचे चिंतनी उद्धार निरंतर सुख स्वानंद. स्वस्ती श्री देवनाथ लीलालहरी अपवित्र पवित्र करी. सुखकर गुरुभक्ता इह परत्री द्वितीय तरंग गोडहा. इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्री देवनाथ लीलालहर्यां द्वितीय तरंगः. श्री गुरुनाथार्पणमस्तु. सद्गुरुनाथ महाराज की जय.